तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय श्रीराम. मित्रांनो, आम्ही सकाळी नाश्ता वगैरे करायला आलो होतो 10-11 वाजता. नाश्ता अजून झाला नाही आहे. आम्ही आता अजून एक वडापाव वगैरे खाऊ आणि बघू आज कुठेतरी फिरायचं. आणि जेजूर वडापावचं दुकान आहे समोर, तिथं वडापाव वगैरे खाऊ. मस्त शॉप आहे तिथे पण. तर म्हटलं इथली पण टेस्ट घेऊ आम्ही. तर आता वडापाव वगैरे खातो आम्ही. आता इथं वडापाव वगैरे, कोणी ब्रेड वडा वगैरे खाऊ आणि मग रूमवर जाऊ. तो ऑर्डर करतो एक जण. हा इथं ऑर्डर करतो आहे वडापाव आणि ब्रेड वडा. बाकीचे जे जे घेत आहे ते खात आहे. आणि मग हे बघा इथं सगळे पण मस्त आहे इथं हॉटेल वगैरे. आता तो ऑर्डर आणि बघू टेस्ट कशी. तर आता इथं ब्रेड वडा आणला आहे, टेस्ट वगैरे कशी बघतो आणि खातो. ब्रेड वडा आणलेला आहे, बघतो आता टेस्ट कशी येतं. इथे चहा वगैरे मागवली. आता चहा घेतो आम्ही. इथं नाश्ता वगैरे झाला आहे. आता रूमवर जातो फ्रेश वगैरे होऊन. सण आम्ही बाहेर मार्केटला वगैरे फिरायला जाणार आहे. आता इथून रूमवरनं रेडी झालेलो आम्ही. आता इथून आम्ही मार्केटला जाणार शॉपिंग करायला. आता अश्विन त्यांनाच माहिती की पुढे वगैरे जाणार आहे आम्ही. तर आता रूमवरनं रेडी जातो आम्ही. चला मग. आता फ्लॅटवरनं निघालेलो आम्ही. आता मार्केटला जातो आहे. पाऊस पण चालू कमी जास्त होतो आहे. चला मग आता थोडा उशीर झालेलाच आहे. तर चला आता काय उशीर नाही, तर पटापट करूया कामं. चाटोक माटोक किटकॅट तोंडाच्या. कारण हे 3 जण येत आहे. यांना काही रस्ता व्यवस्थित क्रॉस करता येत नाही, पण येत आहे एकदम. आता इथं हिंजवडी चौकात उतरलेलो आम्ही रिक्षाने. आता पुढे बसने किंवा PMTने जाणार आहे वाटतं. छत्रपती शिवाजी महाराज हिंजवडी चौक हा इथं आलेलो आहे आम्ही. आता इथून आम्ही PMTने जाणार, पुढे मार्केटमध्ये जाणार आहे तिथे. आता इथून आम्ही भोसरीला जातो आहे. PMTमध्ये बसलो आम्ही घाईघाईमध्ये. लगेच हिंजवडीमध्ये लगेच बस लागली आम्हाला. आम्ही पडत आलो. लगेच बसमध्ये बसलो आम्ही डायरेक्ट. 2 जण आहे आणि बाकीचे तिथं बसले ते 2 जण. आता इथं भोसरीला उतरलेलो आहे आम्ही. भोसरीवरनं आता मार्केटला जातो आम्ही. इथं मेट्रोमध्ये आलेलो आम्ही. मेट्रोमध्ये आम्ही भोसरीवरून आम्ही सिव्हिल कोर्ट जातो आहे. आता इथून एक जण आता जाईन. शेड मशीनने करतो आम्ही क्लिक. मेट्रो चले गए हमारी 1 मिनट के लिए. सामने से ही अभी थोड़ी देर रुकना पड़ेगा. भोसरी नाशिक फाटा. आम्हाला थोडं 5-10 मिनटं थांबावं लागेल, तेव्हा मेट्रो वापस येईन. आता मेट्रो आलेली, मेट्रोमध्ये जातो आम्ही. बसतोय. खडकी स्टेशन आहे. आज पहिला दिवस हे स्टेशन ओपन झालं आहे आज. आणि आम्ही जालोय. कृपया उतरताना सुरक्षित अंतर ठेवा. अगला स्टेशन शिवाजी नगर. कृपया उतरते समय सावधानी बरतें. नेक्स्ट स्टेशन शिवाजी नगर. ते खडकी स्टेशन होतं मागचं. ते आज पहिलाच दिवस आहे त्याचा. आज म्हणजे चालू झालं ते स्टेशन. आणि तरी बी थोडंफार काम चालू आहे. एक साईडचं चालू झालेलं वाटतंय. तर आता तिथं उतरणं वगैरे नाही, पण आम्ही आता पुढे जातो आहे. आमचं स्टेशन अजून 1-2 बाकी आहे. आता मेट्रोमधून उतरलो आम्ही. धावपळ आहे आमची.
परत दुसरी लिफ्ट पकडायची आता आम्हाला. लिफ्ट की वाट बघून जाऊ. आता ही दुसरी मेट्रो येते, ती त्या साईडला आहे, पण आमची मेट्रो अजून आली नाही. थोड्या वेळ वाट पाहतो आणि दुसऱ्या मेट्रोमधून जातो. मजा येते पण मेट्रोच्या प्रवासामधून. त्या मेट्रो त्या मेट्रो त्या मेट्रो त्या मेट्रो, खाली वरती मेट्रो आहे, लगेच PMT लोकल अशा प्रवास राहील आमचे सध्या. बघा बोलतो कमी मी ब्लॉगमध्ये सध्या तरी, आणि काही मला जेवढं चांगलं दाखवता येईल किंवा मग काय दाखवता येईल तेवढं करतो आहे आम्ही. पण धावपळच तेवढी डायरेक्ट. हे बघा नुसतं पडापड करायला लावताय मला. आता इथून मेट्रो स्टेशनवर बसलेलो आहे. जातो आम्ही. पुणे रेल्वे स्टेशनला आलो आहे. आता इथून उतरतो आम्ही. पुणे रेल्वे स्टेशनवरनं आता मार्केटला जाऊ आम्ही. पायऱ्यांनीच जातो आम्ही वाटतं. इथं गर्दी होती, लिफ्टने गर्दी होती खूप, म्हणून आता स्टेअरनेच जाऊ आता खाली आम्ही. चालावं लागेल थोडं, आता काय करणार. पण मस्त आहे, मेट्रोने काही टाईम वगैरे लागत नाही, पण टायमाची बचत होते. लवकर जातो चालले मेट्रो आम्ही. आम्ही मार्केट साईडलाच जातो आहे, पण वेळ खूप लागतो. 1.5-2 तास होऊन गेले आम्हाला. नुसतं इकडून तिकडे जातो आहे आम्ही. पुणे मेट्रो स्टेशनवरून आता आम्ही खाली जातो आहे आणि इकडून खाली मार्केटकडेच जातो आम्ही. आता त्या अश्विनलाच माहिती की ते कोणत्या साईडला वगैरे जायचं आहे, ते डिसाईड करता येते. आम्ही इथून आलो ह्या साईडने, मेट्रोचं आहे, आणि इकडून एक मेन स्टेशन आहे पुण्याचं. आता बघू कोणत्या साईडला आहे, विचार करताय कोणत्या साईडला जायचं आहे. अश्विनच्या मित्रासाठी थांबलेलो होतो आम्ही 5-10 मिनटं. तो आला आता मेट्रोने. आता आम्ही स्टेशनकडून आता दुसरीकडे मार्केटकडे जातो आम्ही. पुणे स्टेशनवरनं खाली उतरलेलो आहे आम्ही इथून. आता आम्ही मार्केटमध्ये जा रहे आहे एक खरेदी करायला. बघू ज्या आवडलं त्या वस्तू घ्यायच्या. इथे स्टेशनच्या बाहेरून मार्केटच्या रस्त्याने आम्ही आता इकडे ऑटो वगैरे करायचा विचार चालू आहे. मार्केटला पण जायचं म्हणताय ते. या मार्केटला काही आवडले नाही त्यांना, आता पुढे जायचं म्हणतात. आता बघू कोणतं मार्केट म्हणतात त्यांचं आता दुसरं अजून. आता इथून पुणे स्टेशनच्या समोरून आम्ही कॅब वगैरे बुक केलेली आहे, आणि आता कोणत्या स्टेशनला जात आहे काय, पुणे स्टेशनवरनं कॅब केलेली आहे. आता पुढे जातो आहे अजून एक ठिकाणी. ते कॅबवाल्या काकांना विचारावं लागेल की या साईडला जाणार आहे का, ते त्यांनाच माहिती. ते बघता आता कुठे जायचं विचारताय ते टॅक्सीवाले काका कुठे हरवले काय माहिती. आम्ही त्यांना त्या साईडला होते, तिकडून आता ह्या साईडला आलो आम्ही. काकांना शोधतोय. तेव्हा ते समोर उभे वा समोर याज स्टेशनजवळ जातोय. काकांनी तिथं टॅक्सी लावलेली आहे. परत बाहेरून आम्ही मध्ये आलो आता टॅक्सीमध्ये बसायला. त्यांनी काय ओला उबरमधून कुठून तरी केले त्यांनी टॅक्सी ती बुक. काय काका कन्फ्यूज होऊन गेले, त्याच्यात आम्ही कन्फ्यूज. ट्रॅफिक खूप आहे ना, त्याच्यामुळे कन्फ्युजन झालं. आता इथं टॅक्सीमध्ये बसलेलो आम्ही. त्यांना काकांना लोकेशन सांगितलं, तिकडे जातो आम्ही. आता काकांनी तर गाडी स्टेशनला आणून ठेवली, मग आता इकडे आले. बाई आले हे बा, 2 तुकाराम मागे 1 सकाराम इकडे आणि इकडे काका आहे.
कॅम्पकडे आलेलो आम्ही आता. आणि इथं माझा मित्र सांगतो की इथं चांगले प्रकारचे कॅफे हॉटेल वगैरे आहेत आणि जुन्या बिल्डिंग्स पण इथं, म्हणजे असं बघायला वगैरे त्या गोष्टी चांगल्या वाटतात. बिल्डिंग्स वगैरे जे असतात आणि कॅफे पण चांगल्या प्रकारचे इथे. पुणे कॅम्पमध्ये आलेलो इथं. आणि हा सांगतोय तर याला पुण्याचं पूर्ण माहिती आहे. मला पण माहिती, पण मी जेवढं 4-5 वेळा येऊन गेलेलो आहे, 1.5-2 महिने थांबलेलो आहे पुण्यामध्ये, तर मी तेवढं काही स्पॉट मला फिरताना आले. याला माहिती आहे, 3-4 वर्ष इथं जॉबला वगैरे होतात, तर त्याला सगळं माहिती की इथे काय गोष्टी कशा असतात वगैरे सगळं माहिती आहे त्याला. आणि कुठून कसं जायचं ते पण माहिती आहे. अशी जायचं आता तोच आम्हाला सगळं गाईड करतोय. बघा इथं पूर्ण हिरवळ आहे. आता इथं आमचं पुणे कॅम्पच्या ठिकाणी उतरतोय. पुणे कॅम्पच्या टॅक्सीमधून उतरलेलं. आता याला माहिती आहे अश्विनला की कुठं जायचं वगैरे. आणि हे 2 जण आहे मागे, हा पण एक विशाल आणि हा हर्षल आहे. देखेंगे भाई, ये जिधर जाएंगे हम उधर जाएंगे. त्या कॅफेमध्ये आलं ना आम्ही, थोडं जेवण खाय प्यायला भूक लागलेली यांना, म्हणजे इथं पहिले खाऊन घेऊ, मग नंतर काय शॉपिंग वगैरे करायची तिथे जाऊ मध्ये. बघूया आता काय मेनू ऑर्डर करतात ते. हॅलो, सो गाईज, मी हर्षल खर्चे आणि हे 4 कार्यकर्ते आहेत. यांना तर मी आता लेटेस्ट भेटलेला आहे. ह्या पोरीला मी ओळखतो, ह्यालाही मी ओळखतो. हा अश्विन चांगला मुलगा आहे. ही थोडीशी विचित्र, नाही माहीत आहे याच्याबद्दल. हा करता हा आपला नॉर्मल प्रॉपर जळगावकर वाटतोय. जय श्रीराम बाबा. तर हा व्लॉगर आहे, याचा व्लॉग आपण त्याला देऊया. आम्ही 500 रुपयाचं ऑर्डर केलेलं आहे. आता हे सगळं 500 रुपयाचं ऑर्डर केलेलं आहे. त्याच्यात चालू आहे की किती एवढं 500 रुपयामध्ये काय काय भेटलं. बाकी क्वालिटी विशालीची माहिती आहे का, टेस्ट. परत हे दुसरं वगैरे ऑर्डर करताय. बघू आता काय काय ऑर्डर करताय ते. बघा ऑर्डर वगैरे करताय, ऑर्डर वगैरे करताय. दुसरं अजून परत दुसरं ऑर्डर केलेलं आहे. आता काय ऑर्डर केलेलं आहे ते त्यांना माहिती आहे. काय ऑर्डर केलं आहे आकांक्षा, काय आहे? पनीर रोल ऑर्डर केलेलं आहे त्यांनी. अभी खाएंगे आणि कशी टेस्ट आहे त्याची बघूया. हे नुसतं मजाक मस्ती घेत आहे बा, मन प्रसन्न झाला म्हणे. इथं मी लेमन मागितलेलं आहे, मी पिऊन बघितलं तर एकदम जबरदस्त टेस्ट आहे त्याची. असं एकदम थंडगार चिल आहे डायरेक्ट मध्ये. हे कॅफेमध्ये होतो आम्ही इथे. न कागोबाना करताय, बाप रे बाप, फुल एन्जॉय डायरेक्ट, खतरनाक डायरेक्ट. एकूण एक आगाऊपणा करतो डायरेक्ट. हा अजून एक ॲड झाला ना, त्याच्यात अजून जास्त मस्ती वाढली डायरेक्ट, पण जबरदस्त आहे. आता इथं पाऊस वगैरे चालू झाला आहे. जातो आम्ही पटापट इथं MG रोडाकडेच, मार्केटकडेच. आणि तर असं जुन्या बिल्डिंगा पण आहे थोड्याशा. आणि पूर्ण हा मेन एरिया येतो MG रोड वगैरे. झालेलं आहे सगळं, कपडे वगैरे, घड्याळ, सगळे सामान असतं तिथं. बघा असं काय घ्यायचं बघा. आता बघू काय काय कोण वस्तू काय घेत आहे. आता इथून आम्ही शॉपिंग वगैरे केलेली आहे. अश्विनकडे बॅग आहे तिथं, तो बॅग आहे. आता अजून बघतो काय काय घ्यायचं. इथं अजून दुसरीकडे जातो कपडे घ्यायला, शर्ट पॅन्ट वगैरे घ्यायला. जे आवडते जे घेत आहेत, घरच्यांसाठी पण आमच्यासाठी पण. आता इथून हे ड्रेस वगैरे घेत आहे आम्ही. हे बघा, बघू आता कितीला म्हणताय ते. कपडे तर खूप सारे घेतलेले यांनी पण, सगळ्यांनी ज्याला जे वाटतं ते घेत आहेत. आणि मी जास्त बोलत पण नाही इथं. कपडे पण बघायचे, घ्यायचे पण आहे. आता काही बॅगेत पण ठेवले माझ्या. फिरफिर जास्त आहे, ब्लॉक कमी होतो इथं. आणि कपडे वगैरे बघणं त्याला जास्त बघावं लागतं या गोष्टीला. बघू आता किती गोष्टी का कोण किती घेतं. आता 7 वाजलेले आणि इथून रूमवर जायला कमीत कमी 2-2.5 तास तरी लागतं आम्हाला, मेट्रोने किंवा बसने, ॲटोने, टॅक्सीने.
आणि संध्याकाळच्या वेळेस पण ट्रॅफिक वगैरे असतं आणि मी बोलत पण नाही खूप, असं थकलेला आहे मी खूप आणि मी धाव पडत जास्त आहे. हा टाकून देणं बॅगेज. बघू आता कसं आहे पुढे. बघा सगळेचे सगळे इकडे तिकडे चालले गेले होते. कोणी ज्याला जे घ्यायचं आहे ते घ्या, नंतर फोनवर इकडे येतात ते मग. तरी पण अजून कपडे वगैरे घेत आहे. मी पण बघतोय, मला जे आवडलं ते घेत होतं. शॉपिंग वगैरे झालेली आहे बघा. प्रत्येकाकडे पिशव्या आहेत, 3-3, 2-2, 4-4 अशा पिशव्या आहे. इथून आम्ही जातोय. हे पिशवे. एक बॅग तर आमच्या भाऊकडे कुठे गेला आहे तो, येतोय वाटतं. आता तिथून घेऊ. बघा प्रत्येकाकडे पिशवी आहे. याच्याकडे पण पिशवी आहे, तिच्याकडे पण पिशवी आहे. तो एक हर्षल आहे, त्याच्याकडे पण पिशवी आहे. हर्षल कुठे गेला काय माहिती. हर्षल भेटत नाही आम्हाला. हर्षलकडे मेन बॅग आहे डायरेक्ट, त्याच्यात सगळ्यात जास्त सामान आहे. सगळी शॉपिंग झालेली आमची. आता सगळ्यांचे कपडे घेतले गेले. आता रूमकडे जाणार आहे आम्ही आणि रूमकडे 2-2.5 तास लागेल आम्हाला जायला. त्या पालखीकडे तिकडेच त्या रोडाला जातो आम्ही दर्शन घ्यायला परत. आणि पाऊस पण चालू आहे. रेनकोट वगैरे घातला आहे. बाकी 2 जण छत्रीमध्ये, ते 2 छत्र्या येतं. बघू आता काय हे नुसतं फिरवताय फुल मार्केटमध्ये डायरेक्ट. देखेंगे भैया अभी क्या विषय तो इनका, सबके सब जैसे वैसे डायरेक्ट घूम रहे, पर मज़ा आ रहा है. जो मज़ा है ऐसा दोस्तों के साथ ही आता है. फैमिली के साथ नहीं आता है उतना. फैमिली के साथ थोड़ी सी किधर भी जा नहीं सकते, प्लानिंग थ्रू ही जा सकते. अभी इधर कैसे है, फ्रेंड के साथ किधर भी जा सकते, उनको पता है वो जा सकते डायरेक्ट, ऐसा विषय है. तर आता हे त्यांच्या प्लॅननुसार चालत आहेत तर ठीक आहे. काहीतरी नवीन दाखवतात तिथे डायरेक्ट की जाएंगे बोले नवीन एरिया में, नवीन एरियामध्ये जाणार आहे आम्ही. बघू. आणि मी अर्धी मराठी अर्धी हिंदी मुद्दामूनच बोलतो आहे. आणि माझा ब्लॉग तर पूर्ण मराठीचाच आहे, तर मी पूर्ण म्हणजे असं मुद्दामून वगैरे बोलतो आहे. काही जण जे आपले सबस्क्रायबर आहेत ते मराठी पण काही समजते किंवा काही जणांना मराठी नाही समजत, असं काही जण असतं. तर मग म्हणून मी मुद्दामून पण बोलतो आहे आणि त्यांना समजेन पण. तर अशा काही गोष्टी आहे. तर बघू आता कसं पुढे वगैरे जात आहे. आणि मी ह्या ब्लॉगमध्ये मार्केटमध्ये सध्या काही बोलला नाही. आता इकडे कथा वगैरे चालू वाटतं. अशा काही गोष्टी आता आम्हाला पाहायला भेटत आहे. आणि मी मार्केटमध्ये होता खूप वेळ, म्हणजे असं काही जास्त गोष्टी बोललो नाही. आणि शॉपिंग वगैरे करायची होती ना आम्हाला, आणि मजाक मस्ती वगैरे खूप. मोबाईल म्हणजे आम्ही जास्त मोबाईल पाहायला असते डायरेक्ट, शॉपिंगवरच लक्ष दिलं. आणि मजाक मस्ती तशा पण चालल्या. आणि गर्दी पण होती. एक जण जात होता तेवढीच जागा होती फक्त ते मार्केटमध्ये डायरेक्ट. आणि मार्केट इतकं मोठं होतं, कपड्यांचं वेगळं, बुटांचं वगैरे वेगळं, असे बॅगांचं वगैरे सगळ्या प्रकारच्या गोष्टी होत्या ते लेडीज जेंट्ससाठी. आता इथं आम्ही पाणीपुरी वगैरे खायला आलो आहे. इथं रस्त्यात आम्हाला पाणीपुरीचं शॉप दिसलं. तिथं आम्ही पाणीपुरी वगैरे खातोय. जरा भूक लागली तसं तर पाणीपुरी बघूया. आता पाणीपुरी आली आमची, पाणीपुरी खातो आम्ही. आता ये स्नॅप का किडा आहे, मे बी स्नॅप का किडा उधर आकांक्षा पाणीपुरी आणते. आणि आम्ही पालखीच्या ठिकाणी जाणार आहे. याला बघायची पालखी, हा गेला नाही वाटतं काल, तर याला पालखी बघायची. तर मग आम्ही सगळे सोबतच जात आहे. ठीक आहे म्हटलं जाऊन तर ठीक आहे. आता इथून 800 मीटर आहे अजून पालखीच्या ठिकाणी. पाणीपुरी वगैरे खाल्ली आम्ही. तर बघू अजून किती वेळ लागतो. तर आम्ही पालखीचं विचारतो की किती दूर आहे, आम्हाला सांगताय अजून इथं 2-2.5 किलोमीटर सांगताय असं काही ती पालखी. आता तिथं दूर आहे अजून. ते काकांनी त्यांना विचारलं आम्ही की पालखी किती दूर आहे, काहीतरी 2 किलोमीटर बोलले ते आम्हाला. आता ते कसं डिसाईड करतं ते बघतो. आता ते पुढे चालले गेले ते, आणि आज पालखीचं दर्शन घ्यायचं आहे त्याला. जिद्द आहे, आमची पण जिद्द आहे परत दुसऱ्यांदा दर्शन घ्यायची. परत दुसऱ्यांदा विचारताय की पालखी अजून किती दूर. बाबांनी आम्हाला सगळं काही सांगितलं की कुठे पालखी वगैरे. तर ठीक आहे, दूर वगैरे थोडी पालखी. इथं आता पालखीच्या ठिकाणी आलो जिथं पालखी आहे तिकडे. आम्ही आता मध्ये जातोय.
टिळा वगैरे लावतात बघा. आता आम्ही इथं पालखीच्या ठिकाणी जातोय आणि इथं पण आम्ही आता जे मेन एंट्री गेटवर आम्ही एंट्री केली तसं पूर्ण भाविक सगळे वारकरी इथं आलेले दर्शनासाठी. तर बघू अजून किती वेळ लागतो आता, आणि पालखी किती दूर आहे अजून माहीत नाही आहे आम्हाला. त्या काकांनी काहीतरी 1-1.5 किलोमीटर सांगितली होती. ते किती वेळ लागतो दर्शनाला आणि कसं आहे काल सारखं होतं की नाही बघूया. आणि काल पण खूप गर्दी होती भयानक, लोटा लाठी खूप. समोरून डाव्या हाताने जायचंय. माऊली तुम्ही जे जात आहे टी शर्ट, व्हाईट टी शर्ट, ज्यांचं दर्शन झालं आता इथं पालखीच्या ठिकाणी दर्शनाला चाललो आम्ही. पुढे सरकायचंय. समोर पालखी आहे आणि पालखीचे लाईन आहे. आता बघू दर्शन वगैरे किती वेळ लागतो आम्हाला. पुढे चालत राहायचंय. मागे खूप गर्दी वाढलेली आहे. गर्दीमध्ये लहान मुलांच्या हात कुणी सोडू नका. मदनश्री प्रसाद पारधी ही लहान मुलगी अडवलेली आहे. हे इथं मंदिर आहे. गटासोबत थांबलेले भाविक संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आहे. इथं पालखीजवळ आलं. आता दर्शन वगैरे दर्शन थोड्या वेळात घेऊ आम्ही. खूप जबरदस्त गर्दी डायरेक्ट इथे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आहे इथं. आणि का मागे मंदिर होतं ते तिथं दाखवलं आणि तिकडे मंदिर होतं. काय जेवढी गर्दी होती अक्षरशः पूर्ण दाबल्या गेलो होतो. 4-5 जण पूर्ण दाबल्या गेलो. पोलीस मदत केंद्राशी संपर्क साधायचा आहे. त्यांची आणि त्यांना शोधत आहे. कविता हरिद्वारे जे पादुका वगैरे असतात तिथं मंदिराचं दर्शन येते. तिथं दर्शन वगैरे घेत आहेत ते. इथलं म्हणजे स्क्रीन वगैरे लावलेली आहे. बोलायला पण जमत नाही इतकं दाटी झाली होती डायरेक्ट तिथे. आता इथं विठ्ठलाची मूर्ती आहे. इथं पण दर्शन वगैरे घेतो आता आम्ही. मस्त डेकोरेशन वगैरे केलेलं आहे जसं. इथं आता इथून चौकामध्ये आलो आहे. इथं पण लय गर्दी. कमीत कमी आम्ही अर्धा-1 किलोमीटर चालत आलो पण गर्दी एकदम जबरदस्त आहे इथे. आणि आज पालखी इथं मुक्कामाला आहे. गर्दी भयानक हो. मी धक्काबुक्की तर एकदम डायरेक्ट प्रत्येक 1-1 सेकंदाला डायरेक्ट धक्काबुक्की डायरेक्ट. इथं बघा इथं पूर्ण वारकरीचं पूर्ण असं स्क्रीनवर दाखवलं जातं डायरेक्ट. इथं
इथं वारकरी नाचताय, खूप एन्जॉय करताय मित्रांनो. गर्दी पण खूप आहे. एक ओर सतत मन व्याकुळ होत गेलं, आतून असतो हक्क वारीच्या आगमनासाठी. आता आम्ही इकडून रूमवर जातोय. आम्ही बाहेर निघालो. आम्ही इथून बाहेर वगैरे जातो. इथून मेट्रोने जातो नंतर मेट्रो किंवा मग PMT वगैरे बघू. आता टॅक्सी करता येईल की काय. ज्ञानेश्वर महाराज आणि तुकारामांचं इथं मूर्ती आहे. तिथं लोक सगळे फोटो वगैरे काढताय, दर्शन वगैरे घेत आहे. आणि इथून आम्ही आलेलो आहे. विठ्ठलाचं चित्र काढलेलं आहे. आणि इकडे आम्ही इकडून आता बाहेर निघालो. तिकडून पालखी आली आणि इकडे सगळे वारकरींचं मूर्ती वगैरे बनवलेली बघा सगळे तिथे समोर. झूम करून दाखवतो मी. आणि हा चाललेला आहे हर्षल. आता हे गडेबेड घेत आहे आणि हा रडतोय. आता वारकरींचं सगळं बनवलेलं आहे चित्र वगैरे. इथं पण वारकरीचं दाखवलेलं आहे. आणि इकडे वरती विठ्ठलाचा टिक्का वगैरे दाखवलेला आहे. आणि इथं मृदुंग टाळ वगैरे दाखवलेलं आहे. आणि इथून मेट्रो स्टेशनला जातोय वाटतं. चला मग. आहे तिथं महाप्रसाद वगैरे घेतोय आम्ही. बघू आता थोड्या वेळात बसतो आम्ही. इथं जेवण वगैरे झालेलं आहे आमचं. महाप्रसाद एकदम चांगला होता. आता आम्ही इथून रूमवर जातोय. PMTने किंवा टॅक्सी वगैरे करू आता. चला मग. आणि इथं मस्त भजन पण चाललेलं आहे. एकदम मस्त वाटतंय. आणि जेवण पण एकदम व्यवस्थित झालं आमचं. आता पुढे जातो आम्ही. आता इथून मेट्रो स्टेशन जातो आम्ही कसबापेठच्या. कसबापेठच्या मेट्रो स्टेशनच्या गल्लीत आलेलो आम्ही. इथं हे विठ्ठलाची मूर्ती वगैरे होती. पालखीचंच होतं हे पण. हे सगळे वारकरी इथं आराम करत आहे. आता इथं मेट्रो स्टेशनला जातोय आम्ही. चला गाईस. आता इथं मेट्रोमध्ये बसतो आम्ही. चलो. चुकीच्या साईडला आलेलो होतो. पुढे गेलो थोडंसं आम्ही आणि वापस युटर्न घेतला. त्या एका जणाला विचारलं दादांना की ते म्हणजे थोडंसं 5 मिनटं अंतरावर आहे फक्त, युटर्न घ्या म्हणे तुम्ही. आता आम्ही परत मेट्रो स्टेशनचं पुढं युटर्न वगैरे घेतो आहे. असं होत राहतं या ट्रॅव्हलिंगमध्ये. ठीक आहे. हे देखो मेरे साथ कोण कोण आहे. विशालकडे बॅग आहे, आकांक्षा आहे, गोवा शिलीम चालला आहे पुढे. चाललं आहे आम्ही दौडत. मेट्रो स्टेशनवर आलो आहे कसबापेठच्या. आता इथून जातो आम्ही. त्या मेट्रो स्टेशनला आलेलो आम्ही. मेट्रो स्टेशनला तिकीट वगैरे काढतो आणि मेट्रोमध्ये बसतो आम्ही. 10:30 झालेले जसं पण. त्या लिफ्टला 2 दरवाजे होते आणि आम्हाला वाटलं की म्हणजे त्या दादांचे होते ते कन्फ्यूज झाले की आपण ज्या साईडने एंट्री केली त्याच साईडने आपण बाहेर निघणार, पण तसं नव्हतं. त्यांच्या मागूनच एंट्री झाली तशी. आता इथून आम्ही मध्ये एंट्री वगैरे घेतो. आम्ही सगळं हसायला लागले. आता इथं एंट्री वगैरे करतो. आता इथून मधून एंट्री करतोय. ती आकांक्षा तिकीट स्कॅन करते आणि इथून मेट्रोने मध्ये येतो आम्ही डायरेक्ट. परत तसं जाताना पण तसंच करावं लागतं आम्हाला. जाताना पण तसंच स्कॅन करावं लागतं. म्हणजे आतमध्ये यायचं असं स्कॅन करा, बाहेर जायचं तरी बी स्कॅन करा. आणि आता हे स्टेजवरनं जातो आम्ही खाली. हा बघा थकून गेला. आता हा बसून गेला खाली. तुकाराम सगळं बसून गेले आमच्याकडे. आणि ही बाई काही बसत नाही. आम्ही बसून गेलो आमच्या. ए उठा रे बाबा. चला आला आपला स्टेशन खालचं. उठा या मूड गए. चलो गाइस हम जा रहे हैं. ये देखो इधर ये वीडियो निकाल रहे हैं. हम जा रहे हैं वापस. अजून खाली जातो आहे आम्ही.
आता परत बसतो आम्ही. ए चला बसा विद्या. हे पाय स्नॅप काढते. आम्ही बसतोय. आम्ही त्या साईडला होतो, तिकडून आता या साईडने आलो. इकडून ट्रेन मेट्रो येते आमची. तर इथं असं जिथपर्यंत हे रेड वगैरे असं दिसतंय ना इकडे, त्या साईडला मेट्रो क्लोज होते. आता इकडे दिसत नाही, ते दुरून तुम्हाला दिसणार नाही, असं असतं. आणि जिकडे रेड लाईन नाही आहे, आता सपोज हा वरती लाईट आहे, तर इथं रेड लाईट नसला म्हणजे इथपर्यंत मेट्रो आहे. इकडे मध्ये बसलेलो आहोत आम्ही. इथं मेट्रो आलेली आहे. आता इथं PCMCला आलो आहे. PCMCला उतरलो आम्ही. आता जातोय आम्ही रूमवर जातोय आम्ही आमच्या. आता आम्ही असे बाहेर येतो तिकीट दाखवून चलो बाहेर आम एक जण. लय मजा येते अशी गोष्टी. ये मेट्रो को परेशान हो गया है, ये सर टिकट दिखाना पड़ता है इसलिए. का रे बोर झाला तू टिकीट दाखवून असं मशीनला. बेकार काम आहे भाई. पण चांगली की सुविधा चांगली म्हणजे मी अजून काहीतरी फास्ट वर्किंग वाला काम केलं पाहिजे. टेक्नॉलॉजी असं मत आहे. वैयक्तिक मत आहे. ठीक आहे त्यांनी खर्च केलेला आहे, म्हणजे खर्च ज्या प्रकारे केलेला आहे थोडाफार अजून करायला हवा होता, म्हणजे ते सोयीस्कर झालं. अजून काहीतरी वेगळ्या पद्धतीचं अपडेटेशन पाहिजे या मेट्रोमध्ये. एकदा स्कॅन व्हायला पाहिजे स्टेशनवर आणि रिटर्न येताना तिकीट त्यांनी तपासायला पाहिजे, कारण की ते फुकटमध्ये तपासू देत नाही. ओके. PCMCत आहे. आम्ही आमच्या रूमपर्यंत टॅक्सी केलेली आहे. तर आम्ही तिकडे जातोय हिंजवडीकडे पण. चला आता टॅक्सीमध्ये जातो आम्ही. टॅक्सीवाले काका आले तिकडे. आता इथून PCMCवरून आम्ही टॅक्सीमध्ये बसलेले आहे. आम्ही हिंजवडीपर्यंत जातो आता. चलो रूमवर जाऊ आणि आता झोपून देऊ डायरेक्ट. खूप थकलेले सकाळपासून आम्ही. इथंच संपवतो मित्रांनो. आता रूमवर उतरलोय मी. जेवढी मेहनत घेतली ती आणि आता उद्या सकाळी 11 वाजता गाडी. उद्या संध्याकाळीच पोहोचू आम्ही जळगावला. तर चला मग जय राम कृष्ण हरी. आमची जिरली असं त्याचं म्हणणं आहे. आता पुढच्या वर्षी पण येऊ आम्ही तसंच जिरायला वापस. आणि वापस तेव्हा भरीन ना, वापस जिरवायला येऊ आम्ही. रामकृष्ण हरी. तोपर्यंत पाहत राहा पवन भाई ब्लॉग्स. आणि आम्ही आमच्या घरी जातोय. चला मग. हरी.